जिथे धम्म आहे तिथे धम्मच पाहिजे. आणि हे जे काम आहे ते संघानेच केलं पाहिजे. म्हणजे संघाचा खूप मोठा वाटा आहे इथे. आणि संघाला मी हात जोडून विनंती करतो की संघाने बौद्ध धम्म पसरवला पाहिजे. आताच आपले पूज्य भंतेजी म्हणजे बुद्धानेच धम्म कोणी कोणी वाचला विचारलं, पण भंतेजी खरं सांगू का, बुद्धानेच धम्म वाचला की अजिबात कळत नाही. आता हे सांगण्याचं काम पण तुमचंच आहे. कारण कोणी विचारलं, असित नावाच्या ब्राह्मणाने एखादं भाकीत केलं, मग असं कोणी विचारलं की बाबासाहेबांना ऍस्ट्रोलॉजीवर विश्वास होता का, उत्तर काय द्यायचं? आपण नाही देऊ शकणार ना म्हणते. निरंजनामध्ये भिक्षापात्र उलटं जातं, मग हनुमान हवेबला तर काय प्रॉब्लेम आहे? नक्की. आणि सुमेध नावाचा हत्ती स्वप्नात येतो, मग तो कुठल्या ब्रह्मांडात फिरत होता? ठीक आहे, मी याच बात आपण उत्तर पण ऐकूया, कारण ह्याचा खूप फायदा होईल सगळ्यांना. असित मुली. तर आशित ऋषीच्या बाबतीमध्ये जे रोहितजी यांनी प्रश्न उपस्थित केला, बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकर त्याचे लेखक आहेत, पहिली गोष्ट ध्यानात घ्या. राईट. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्तावना वाचली रोहित सर? आपण प्रस्तावना वाचली त्याची? नक्कीच नक्कीच. यस. बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख करतात की तर्काला सोडून आणि बुद्धीला विसंगत जे जे आहे ते बुद्धाचं नाही. तुमच्या तर्काला सुसंगत असेल, तुमच्या बुद्धीला ते पटत असेल तर ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे. केवळ मी सांगतो म्हणून बुद्धाने एक कालामान लोकांना उपदेश करताना सांगितलं की बुद्ध म्हणतात की कुणीतरी एखादा साधू संन्यासी सांगतो म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कुण्यातरी एखाद्या धर्मग्रंथामध्ये लिहिलंय म्हणून त्याच्यावर विश्वास नका ठेवू. तुमच्या स्वतःची अनुभूती काय आहे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. एक मिनिट. भंतेजी, याचा अर्थ तुम्ही सरळ सरळ सांगताय की बुद्धानेच धम्म हे फिल्टर वर्जन नाही, ह्याच्यात तुम्हाला नाही पटलं तर डायरेक्टली सोडून द्या. यस, बिलकुल. तुम्हाला जर समजा पटत असेल तर स्वीकार करा म्हणाले बाबासाहेब बुद्ध सुद्धा. बुद्ध म्हणतात यही पशिको धम्म, पटलं तर स्वीकार करा, अन्यथा सोडून द्या. भंतेजी, आपण बुद्धानेच धम्माला हायएस्ट लेवलवर मानतो. येस, आपण स्टेजवर नाही. एकच मिनिट मी बोलतो जरा. आपण त्याला सायंटिफिक व्हर्जन पण सांगतो, बरोबर की नाही? परत सायंटिफिक व्हर्जन सांगायचं, परत प्रस्तावनेकडे जायचं आणि परत म्हणायचं जर पटलं तरच घ्या. म्हणजे नक्की मला जर नाहीच पटलं तर बुद्धानेच धम्म हे बाबासाहेबांनी फिल्टर्ड व्हर्जन दिलं. मी याचं उत्तर देऊ का भंतेजी आता? नाही, मला काय म्हणायचं, तुम्हाला स्वतंत्र बहाल केलंय, तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. नाही, एक मिनिट. तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, तुम्ही काय स्वीकारायचं? समुद्रातले मोती तेवढे घ्या, शिंपले तेवढे टाकून द्या, दुसऱ्याकडचे सद्गुण तेवढे वेचायचे आणि दुर्गुण तेवढे सोडू दे. जे तुम्हाला वाईट वाटतंय ते आपण सोडून, जे समजा तुमच्या बुद्धीला पटत नाही, तर्काला जर समजा पटत नसेल सोडून द्या, पण जे चांगलं आहे ते उचललं पाहिजे. मी ह्या गोष्टीला अमान्य ह्याच्यासाठी करतो कारण जर माझ्या बापाने लिहिलंय ना तर तो तुमच्या बुद्धीला पटलाच पाहिजे. नाही, इथे कोणी असं नसेल की माझ्या बापा नाही. मी आता ऐका ना भंतेजी, तुम्ही उत्तर दिलं, मग मी उत्तर देतो जरा. आजपर्यंत एका काळी म्हणजे अजून थोडा वेळ घेतो, एकाने प्रश्न विचारला होता आमच्या एका नेत्याला की बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या की हिंदू धर्मात जायचं नाही, मंदिरात जायचं नाही, ब्रह्मा विष्णूला मानायचं नाही, आणि त्याच्या अगोदर 1956 मध्ये सांगितलं कॉन्स्टिट्यूशन मध्ये की कुठेही जायचं, असं ते म्हटले होते. मग हे कॉन्ट्राडिक्टरी नाही का? तर ज्यावेळी माझ्याकडे आलं मी त्याला उत्तर दिलं की कॉन्स्टिट्यूशन माझं हे समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायावर आहे, बरोबर की नाही? हेच आहे ना कॉन्स्टिट्यूशन आपलं. मग
22 प्रतिज्ञामध्ये बाबासाहेब म्हणतात हिंदू धर्माकडे जायचं नाही, कारण हिंदू धर्मामध्ये वर्ण संस्था आहे. वर्ण संस्थेमध्ये समता, स्वतंत्रता, बंधुता, न्याय नाही. म्हणजे माझा बाप एकाच पेजवर आहे. त्याचा फक्त सांगण्याचा मार्ग वेगळा होता. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आणि 22 प्रतिज्ञा एकच आहे. आता पुन्हा ह्याच्यावर येतो, अगेन ऑन बुद्धानिज धम्मा. जर तुम्ही व्यवस्थित वाचलं बुद्धानिज धम्मावर, तर माझा बाप गेल्यानंतर 1.5 वर्षानंतर प्रिंट झालंय. इट इज अ मॅन्युप्युलेटेड, ह्याची मी गॅरंटी देऊ शकतो. मी सवादकर म्हणजे माझे पंजोबा, माझे आजोबा बाबासाहेबांचे सेक्रेटरी, मी आज इथे ठामपणे सांगू शकतो की बुद्धानिज धम्मामध्ये मॅन्युप्युलेशन झालेलं आहे. माझा बाप कधीही कुठलाही आजपर्यंत बाबासाहेबांच्या चुका शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मी माझं पूर्णामधलं भाषण आहे, तर मी म्हटलं की माझ्या बाबासाहेबांची एकच चूक झाली. ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर बोलले अचूक. वुमेन, इरिगेशन, वॉटर, इलेक्ट्रिसिटी सगळीकडे बरोबर होते. एकाच ठिकाणी चुकले, आमच्यासारख्या नालायक समाजावर विश्वास ठेवला. तेच माझ्या बाबासाहेबांची चूक झाली कदाचित. मला सांगा, बोधिसत्व कसा काय चूक करू शकतो? आणि आपण म्हणणारे बाबासाहेबांची चूक केली म्हणणारे आपण मला अर्थ नाही कळाला. तुम्ही परत म्हणताय की बापाची चूक कोण काढू शकताय, बनतेजी आणि परत म्हणताय की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला ती अर्थ चूक नाही केली कळाला. म्हणताय तुम्ही. बनतेजी अर्थ नाही कळाला, चूक म्हणत नाही तो. म्हणजे आमच्यावर विश्वास ठेवला, आणि जर आम्ही असं पाळलं नाही, जे तुम्ही काय बोधिसत्व म्हणाला? जन्माला येतात पिसाळजी, ते बोधिसत्व ग्रामर समजून घ्या ना ऐकून घ्या. बनते. नाही, मी सांगतो ग्रामर तुम्हाला, समजून घ्या माझी बनते. गोष्ट ऐका तुम्ही. जे बोधिसत्व या पृथ्वी तलावर जन्म घेत असतात, जे बुद्ध इथं उत्पन्न होत असतात, बुद्धाला, बोधिसत्वाला कितीही जरी त्रास दिला तरी ते लोक कल्याण करण्याचं कधी सोडत नाही. ती आणि गोष्ट परत तुम्ही ध्यानात. बोलताय की बोधिसत्वानी जे लिहिलंय ते कदाचित चुकीचं असू शकतं आणि आम्ही सोडू शकता. मी नाही अरे आता बोलला ना तुम्ही बोललो. बनते. बाबासाहेबांनी तिथं सांगितलं की तर्काला सोडून आणि बुद्धीला विसंगत जे आहे थोडासा ते confuse झालाय. बुद्धाचं नाही. आणि कालामाना उपदेश करताना सुद्धा बुद्धानं सांगितलं तिथं की हे कुण्यातरी धर्मग्रंथात लिहिलेलं आहे म्हणून स्वीकार करू नका. हे कोणीतरी साधू संन्यासी सांगतोय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. हे तुमच्या बुद्धीला पटतंय काय, तर्काला सुसंगत वाटतंय काय, तुमच्या स्व अनुभूतीमधून जे तुम्हाला प्राप्त होईल त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. सर, मी बुद्धावर पण विश्वास ठेवेन आणि बापावर विश्वास ठेवेन. नाही, पण मी तुम्ही- अचूकच आहेत माझे बाप. तुम्ही आणि एकीकडे तुम्ही याचा अर्थ असा बोलतोय बनतेजी. आता तुम्ही काय म्हणालात, इथे व्यभिचार कोण करतं, हे कोण करतं, म्हणजे इथे मी आपण तुम्हाला धर्माला मानत नाही. ऐकून मग घ्या. बाबासाहेबांनी आपल्यावर विश्वास ठेवला, ते काय चूक केली का, व्यभिचाराचा असा हा विषय प्रश्न आहे. पंचशिलातला विषय आहे तो. समजा त्याचा ना. अर्थ तुम्ही पण त्याची- गैरचुकीचा काढू नका. ह्याचा अर्थ डाऊट वाढेल असं काही करू नका. त्याच्यात बाबासाहेब चुकले असं म्हणत नाहीये मी, बनतेजी. नाही, याचा अर्थ मी तुम्ही- म्हणतोय की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आपल्याला त्याचं पात्र राहिलं पाहिजे. आणि जर नाही ठेवला तर मग आपल्यावर विश्वास ठेवून काय चूक केली का बाबासाहेबांनी, ह्याचा अर्थ असा होतोय बनतेजी. बाबासाहेबांकडून चूक होऊ शकत नाही. मग बुद्धानिज धम्मामध्ये काय आहे? आंबेडकरांनी मग मान्य करा बुद्धानिज धम्मामध्ये. करायला सांगितली. मग तुम्ही सांगा बुद्धानिज करायला धम्मामध्ये, सांगितली. बुद्धानिज धम्मामध्ये प्रिंटिंगची चूक आहे असं म्हणा मग. कारण बुद्धानिज धम्मामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते सायंटिफिक नाही. नाही, का सायंटिस्ट नाही सांगा मला. सर सांगा ना, असित तुम्ही नावाचं सांगा. ऍस्ट्रॉलॉजी, असित नावाची ऍस्ट्रॉलॉजीवर विश्वास ठेवू शकता का तुम्ही? मी काय म्हणतो तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये- माझी अनुभूती जी आहे, हा मला जे अनुभवात मिळालेलं आहे हा. तेवढंच मी सांगू शकतो. त्याच्यापेक्षा मी जास्त सांगू शकत सांगा नाही. बनतेजी, सांगा सांगा. बाबासाहेब आंबेडकरांना जे प्राप्त झालेलं आहे त्यांनी ते व्यक्त केलं. नाही ते जे 1.5 मला वर्षानंतर प्राप्त झाले ते तुम्हाला मी सांगू. माहिती आहे का? त्याच्यापेक्षा पुढचं मी नाही सांगू शकत. माई साहेबांचंही नाव तुमच्या मनात होतं काय चाललंय? बुद्धानिज धम्मामध्ये. ऐकून घ्या. माई साहेबांचंही नाव तुमच्या होतं. मनामध्ये काय चाललंय हे मी नाही सांगू शकत. तुमच्या डोक्यात काय आहे हे सुद्धा मी नाही सांगू नाही, शकत. तुम्ही नाही पण सांगू माझ्या डोक्यामध्ये काय आहे, माझ्या मनात काय चाललंय हे मात्र मी सांगू शकतो. पण बसलेल्यांच्या मनात काय हे मी नाही सांगू शकत. ठीक आहे, जरा बसलेल्यांच्या डोक्यात काय आहे मला उशीर हे मी होईल, नाही उशीर सांगू होईल. शकत. माझी flight पण आहे. मला जे काही अनुभूतीवर आलेलं आहे ते मात्र मी 100% छाती ठोकपणे सांगू शकतो. एवढं मात्र निश्चित आहे. बसा बनतेजी, ठीक आहे. एनिवेज, तर आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यावर विचार केला पाहिजे. कारण उद्या एखादा दुसरी गोष्ट, आता 12:30 वाजले
माझंही शेड्यूल फार बिझी राहते पिसाळी तुमच्या माहितीसाठी. माझी फ्लाईट आहे पण Yes, हा. फ्लाईट असते. आणि मला सुद्धा उद्याचे बरेचसे कार्यक्रम आहेत, मला त्यामुळे 6:30चा फ्लाईट आहे मी या म्हणते. ठिकाणावरून म्हणजे जात आहे. पिसाळजीचं भाषण तुम्ही सगळ्यांनी ऐकायचं आहे. ओके, ठीक आहे म्हणते जी, थँक्यू. चल नाही, जाऊ द्या, चला, हरकत नाही. तर आपण ज्या मुलांना आता बुद्धिझम शिकवतोय त्याला सायंटिफिक उत्तरं दिली पाहिजे. उद्या एखादा गोडबोले देशपांडे तुम्हाला विचारायला आला, ह्याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकणार नाही. तुम्हाला उत्तरं दिले पाहिजेत. आता जसं कोणी सांगितलं की खोटं बोलायचं नाही, राग नाही आला पाहिजे, लोभ नाही झालं पाहिजे, ह्याचा अर्थ तुमच्याकडे वेगवेगळे केमिकल्स आहेत बॉडीमध्ये. म्हणजे तुमच्यामध्ये डोपामाइन आहे. डोपामाइन मला वाटतंय पिसाळजीनं तो विषय बंद करून दुसरं काहीतरी मार्गदर्शन करावं. नाही, मी दुसरंच करतोय पण. राईट, म्हणजे ह्या नाही, विषय मी आता direct बंद on chemicals करावा, गेलोय मी. नाही तर तुमचे उत्तर द्यायला मला रात्रभर इथं थांबावं लागणार आहे. आपण भेटूया बनते. येस आपण माझ्या ऑफिसवर भेटूया. मी तुम्हाला आमंत्रण करतो. येस, थँक्यू. मी ऍक्च्युली बनतेजींना आमंत्रण करतो, कारण हा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, यांच्यासमोर देशपांडे गोडबोले बसलेले नाहीत. इथे नाही. आपलीच लोक बसलेत म्हणून ते वाजवतील टाळ्या. पण उद्या आमच्याकडे- RSS ची लढायचं आहे, तुम्हाला हिंदू धर्माशी लढायचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये प्रश्न विचारले जातील. तुमच्या सगळ्यांकडे प्रश्नाची उत्तरं असली पाहिजेत. तुम्ही पकडा नंतर सोडा, पकडा सोडा, तुम्ही- हे चालणार नाही. हे चालू शकत नाही. लोकांनाही सांगू इच्छितो की भंते पय्या बोधी RSS BJPच्या विरोधात छाती ठोकपणाने लढत असतो. मागच्या टायमात 2 लाखांचा मोर्चा मी नांदेड जिल्ह्यामध्ये काढत सगळ्या टीमला माहित आहे. बनतेजींनी आलं छातीवर लक्षामध्ये? गोळी घेतली आहे.